Today we discuss a third number reaction of amines, and that is a carbyl amine test. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं हिन्सबर्ग टेस्ट आणि एक रिॲक्शन चेक केली होती आपण असायलेशन. टुडे वी डिस्कस कार्बिल अमाइन टेस्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ आइसोसाइनाइड टेस्ट और हॉकमन्स कार्बिल अमाइन रिॲक्शन. ठीक आहे. तर ही जी काही कार्बिल अमाइन टेस्ट आहे ही कार्बिल अमाइन टेस्ट इट गिव्स only by the primary amines. Secondary and tertiary amines does not give the carbylamine test. Okay, so we can say that it is the characteristic test for primary amine, and from this we can distinguish primary amine from the secondary and the tertiary. मग या रिॲक्शनमध्ये आपल्याला करायचं काय? आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स यांना आपल्याला हीट करायचं आहे विथ द क्लोरोफॉर्म इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक क्यूएच और अल्कोहोलिक एनओएच. देन इट गिव्स अल्किल आइसोसाइनाइड, and isocyanide means a carbyl amine. Okay, simply aliphatic or aromatic primary amine heated with chloroform in the presence of alcoholic KOH or NOH, and it gives a alkyl isocyanide, and isocyanide means having the formula N triple bond C and here R. This is a isocyanide. Okay. Then next is reaction. As we say statement, primary amine. So we write here primary amine reacts with the chloroform. So CHCl3 reacts with the KOH. Okay. Then heated, there is the formation of isocyanide plus thrice H2O plus thrice KCl. Okay. Now why we taken the 3 KOH here? For the balancing we write 3 because in the chloroform there are 3 chlorine present. So 3 units of KOH also used in this reaction. Next we discuss a simple example with taking the ethylamine. Ethylamine reacts with the chloroform and plus KOH, that is alcoholic, we write here alcoholic, and heated them. After heating there is the formation of ethyl isocyanide or ethyl carbyl amine plus thrice KCl plus thrice H2O. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे, जो काही आर आहे अल्किल ग्रुप आहे ॲज इट इज पुटअप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लावून द्यायचा आहे NC, म्हणजे जो आयसोसायनाइड ग्रुप आहे तो त्याला अटॅच करायचा आहे. ओके. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं या रिॲक्शनमध्ये की प्रायमरी अमाइन, फक्त प्रायमरी अमाइन हा क्लोरोफॉर्म सोबत रिॲक्ट होईल आणि इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली, अँड देन देर इज द फॉर्मेशन ऑफ आयसोसायनाइड. तर आयसोसायनाइडच्या याच्यात एक परत गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा फॉर्म्युला NC, CN लिहायचा नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया तर मेकॅनिझम की CHCl3 एथिलामाइन सोबत कसा रिॲक्ट होतो. तर त्याचा एक सिंपल मेकॅनिझम आपण इथे एक्सप्लेन करू. तर आता मेकॅनिझम चेक करा. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले जो काही क्लोरोफॉर्म आहे, क्लोरोफॉर्मचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं आहे. CH, देन कार्बनला 3 क्लोरीन लावलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप, म्हणजे क्लोरीन इथून या बॉन्डमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते स्वतः शिफ्ट करून निघू शकतो. ठीक आहे, तो लिव्ह होऊ शकतो. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू की जो काही क्लोरोफॉर्म आहे, क्लोरोफॉर्मकडे जर चेक केलं तर याच्याकडे एक आहे ॲसिडिक हायड्रोजन. काय ॲसिडिक हायड्रोजन, तर याची रिॲक्शन होऊ शकते अल्कलीसोबत, म्हणून इथं आपण यूज करू KOH. KOH आपल्याला काय देईल OH मायनस. OH मायनस विल अटॅक ऑन दिस हायड्रोजन. ओके. अँड देर इज द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, अँड व्हेन OH अटॅक्स ऑन दिस हायड्रोजन simultaneously there is this bond shifted on the carbon. Okay, this bond shifted on the carbon. त्याच्यानंतर काय होईल तर आपल्याला नेक्स्ट स्पेसिस मिळेल. ओके, की ज्याच्यामध्ये कार्बन वर 2 आपल्याला अलग गोष्टी दिसतील. एक असेल निगेटिव्ह चार्ज आणि एक असेल इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन पेअर कुठून आली तर हे जे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स कार्बन जर शिफ्ट झाले तर त्यात आले इलेक्ट्रॉन पेअर्स, आणि बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे त्याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट की आपल्याला माहिती आहे की हा जो काही क्लोरीन आहे, दीज आर द गुड लिव्हिंग ग्रुप, ते काय करतील ते इथले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन्स सत्ता घेऊन इथून
बाहेर पडतील, म्हणजे कार्बन पासून ते लीव्ह होतील बाय टेकिंग द इलेक्ट्रॉन पेअर. जेव्हा क्लोरीन बाहेर पडेल तर तो पडेल ॲज अ Cl मायनस, आणि Cl मायनस जेव्हा बाहेर पडेल तर हा जो के आहे, हा के इथला के प्लस या Cl मायनस सोबत काय होईल, अटॅच होईल आणि तयार करेल KCl. ओके, मग मेन आपला जो काही प्रोडक्ट आहे तो कोणता बनेल, तर या ठिकाणी आपला प्रोडक्ट बनेल CCl2 हॅव्हिंग द इलेक्ट्रॉन पेअर ऑन द कार्बन ॲटम. इलेक्ट्रॉन्स कार्बनवर इलेक्ट्रॉन्स असतील. ओके, तर हा जो आहे याचं नाव आहे डायक्लोरो कार्बिन, आणि हा डायक्लोरो कार्बिन जो आहे हा ॲक्ट करतो ॲज अ इलेक्ट्रोफाईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की डायक्लोरोकार्बिन इट इज अ इलेक्ट्रोफाईल. आता इलेक्ट्रोफाईल का बरं तो ॲक्ट करतो, आता याचा अर्थ इलेक्ट्रोफाईल आहे म्हणजे हा काय असेल तुमचा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आता इलेक्ट्रॉन डेफिशियंट जर आहे तर कसं चेक करू आपण, हे बघा Cl आणि 2 इलेक्ट्रॉन हा स्ट्रक्चर झाला त्याचा. तिथं चेक करा, 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 4, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स, then 5 and 6 means total electrons are 6 electrons. Okay, 6 electrons are there, so its octet is not completed. Okay, for the completing octet there is the requirement of 8 electrons, but it has only 6 electrons, means this carbon is a electron deficient, and if it is a electron deficient it is act as a electrophile. जरी या कार्बनवर इलेक्ट्रॉन पेअर दिसत असतील, इलेक्ट्रॉन्स दिसत असतील, तरी सुद्धा तो काय आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे तो आहे इलेक्ट्रोफाईल. हे इलेक्ट्रॉन दिसत आहेत, याचा त्या इलेक्ट्रोफाईल सोबत काही लेनदेन नाही, त्याच्या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतोय, त्याची ऑक्टेट कंप्लीट असायला पाहिजे. ओके, तिथं तयार होईल आपला डायक्लोरोकार्बिन. एक H2 मॉलिक्यूल बाहेर पडला, एक KCl. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय होईल, तर हा डायक्लोरोकार्बिन जो तयार झालेला आहे हा नेक्स्ट स्टेपमध्ये रिॲक्ट करेल अमाइन सोबत. आता अमाइनकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे, इलेक्ट्रॉन देऊ शकतो, डायक्लोरोकार्बिन इलेक्ट्रॉन घेणार. ठीक आहे, इट गिव्स इट ॲक्सेप्ट. ओके, त्याच्यामुळे काय होईल की नायट्रोजन कार्बनला इलेक्ट्रॉन देईल, त्यामुळे कार्बनकडे इलेक्ट्रॉन येतील तर त्याच्या येईल निगेटिव्ह चार्ज, नायट्रोजन कार्बनमध्ये बॉन्ड तयार होऊन जाईल आणि नायट्रोजन येईल पॉझिटिव्ह चार्ज. तर आता इथं काय होईल, त्या ठिकाणी होणार हा नायट्रोजन अटॅक करेल कार्बनवर. ठीक आहे, कार्बनवर अटॅक केल्यानंतर काय मिळेल, तर आपला हा मिळेल इंटरमिडिएट RN. नायट्रोजन होईल आता पॉझिटिव्ह चार्ज, 2 हायड्रोजन, नायट्रोजन कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाले आहे, त्याच्यानंतर कार्बनवर असेल निगेटिव्ह चार्ज आणि Cl, 2 Cl तिथं अटॅच असतील. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, तर आपल्या नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी KOH म्हणजे अल्कली या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं. KOH परत का देईल, OH मायनस आणि K प्लस. मग या ठिकाणी OH मायनस काय करेल, तो OH मायनस या हायड्रोजनला तिथून रिमूव्ह करेल. आता रिमूव्ह केल्यानंतर काय होईल, तर हे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत हे शिफ्ट होतील नायट्रोजनवर. ओके, आणि जशी इलेक्ट्रॉन शिफ्ट होईल तर नायट्रोजन काय करेल, हे इलेक्ट्रॉन पेअर्स परत शिफ्ट करेल बिटवीन द नायट्रोजन अँड द कार्बन, की ज्याच्यामुळे काय तयार होईल, तर नायट्रोजन आणि कार्बनमध्ये तयार होऊन जाईल डबल बॉन्ड. ओके, आणि ज्यावेळेस नायट्रोजन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल, सेम वे या ठिकाणी एक क्लोरीन इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल. ठीक आहे, क्लोरीन आता बाहेर गेल्यानंतर आपल्याकडे काय राहील, तर आपल्याकडे असेल R, नायट्रोजन, H, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज राहील, कारण की इथले इलेक्ट्रॉन त्यांनी डबल बॉन्डमध्ये शेअर केले. ठीक आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कॅज निगेटिव्ह चार्ज अँड 1 Cl, आणि तयार होऊन जाईल तुमचा बायप्रॉडक्टमध्ये एक KCl आणि H2. त्याच्यानंतर या नायट्रोजनकडे परत एक ॲसिडिक हायड्रोजन आहे, तर परत इथं तो अल्कलीसोबत रिॲक्ट करू शकतो. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, तो OH मायनस परत इथं हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल, इथून हायड्रोजन बाहेर पडेल, इथले इलेक्ट्रॉन्स पेअर कुठे शिफ्ट होतील, नायट्रोजनवर, आणि नायट्रोजनवर शिफ्ट झाल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन परत इथं शेअर करेल कार्बनसोबत. तर या ठिकाणी तयार होऊन जाईल नायट्रोजन कार्बनचा ट्रिपल बॉन्ड, आणि सेम वे इथं काय होईल, क्लोरीन बाहेर पडेल. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपला प्रॉडक्ट मिळून जाईल RN पॉझिटिव्ह ट्रिपल बॉन्ड C मायनस प्लस KCl and H2O. तर आपला प्रॉडक्ट तयार झाला आयसोसायनाइड. आणि हा जो आयसोसायनाइड आहे हा कसा तयार झाला हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर त्याची आपल्याला घ्यावी लागेल स्मेल, आणि स्मेल असते एकदम फाऊल स्मेल, अनप्लिझंट स्मेल, एकदम अशी घाणेरडी स्मेल येईल तुम्हाला, त्याला आपण म्हणू फाऊल स्मेल. जर फाऊल स्मेल येत असेल तर आपण म्हणू तिथं
आयसोसायनेट तयार झाला आणि आयसोसायनेट तयार झाला म्हणजे याचाच अर्थ काय, तर त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे झाली आपली थर्ड केमिकल रिॲक्शन ऑफ amines, and that is the carbylamine test or isocyanate test or Hoffman's carbylamine reaction. I hope you are understand this reaction. Simple reaction. फक्त फोकस काय करायचा आहे, तो रिॲक्शन कोणाकोणामध्ये, अमाइन्स, प्रायमरी अमाइन्स फक्त, देन क्लोरोफॉर्म अँड देन अल्कली, देन फॉर्म्युला आयसोसायनेट RN ट्रिपल बॉन्ड C, देन H2 अँड द KC. ओके, मेकॅनिझम बोर्डच्या एक्झाममध्ये विचारत नाही, त्यामुळे आपल्याला एवढा पार्ट जो आहे पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम, बोर्ड एक्झाम एवढं इम्पॉर्टंट आहे. पण फर्दर नॉलेजसाठी किंवा जे काही आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याच्यासाठी मेकॅनिझमसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. इथं एक मेन आहे डायक्लोरोकार्बिन, हा इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतो ती एक स्टेप इम्पॉर्टंट आहे या मेकॅनिझममध्ये. नेक्स्ट आपली केमिकल रिॲक्शन आहे नंबर 4, दॅट इज द ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड.